तर असं वाटायचं की यार आपण हे पण शिकलं पाहिजे, आपण ते पण शिकलं पाहिजे, आपण सगळंच शिकलं पाहिजे. ऍक्च्युली मी मूवी 7-8 मूवी केल्या, पण रिलीज फक्त 2-3 झाले. अंबाजी सिरियल ही फेमस असल्या कारणाने ते थोडंसं नावारूपास आलं. एक वेळ असं कळालं की यार हे जे एक चुकतायत ना, त्या एकामुळे माझं नाव खराब होतं. जो स्ट्रगल मी केलाय तो येणाऱ्या पुढच्या पिढीने किंवा कलाकाराने करू नये असं माझं मनात असायचं. खूप कमी फीज मध्ये चालवणारा आपला पहिला क्लास होता ऑल ओव्हर मुंबईमध्ये. तेव्हा हिजडा आणि किन्नर हा एकच टॉपिक माझ्या डोक्यामध्ये होता. मी एकतर परफेक्ट नाहीये, मी कुठे काही डिप्लोमा डिग्री केलेलं नाहीये, मी पण शिकतोच आहे. तर शिकता शिकता मी शिकवतोय आणि शिकवता शिकवता मी शिकतोय. तुम्ही साडी आणि ब्लाऊज घातल्यानंतर तुम्ही लेडीज नाही होत म्हटलं. बरोबर, ते एक कॅरेक्टर आहे. आणि एका ऍक्टरला तुम्ही जर ऍक्टिंग लाईन मध्ये आहे तर एका ऍक्टरला, एका कलाकाराला सगळे रोल जमले पाहिजे. आणि एबीपी माझावाल्यांनी सुद्धा दखल घेतली. एबीपी न्यूज वरती आलं, कोणी आईच्या पोटातून शिकून येत नाही. तर बरेच तुम्हाला मोठे 30 खान लोक सांगतील की बाबा अभिनय जर तुम्हाला करायचा असेल तर ते रक्तात पाहिजे. असं काही नाहीये, माझ्या रक्तात बिकतात कुठेच नव्हतं. बरोबर का नाही? तरी सुद्धा मी अभिनय क्षेत्रात वळलो. हे फक्त आवडीनिवडीचा भाग असतो. तुमच्यामध्ये जर इच्छा आहे, आकांक्षा आहे, ध्येय आहे, तुम्हाला शिकायचं, तुम्ही कुठलीही गोष्ट शिकू शकता. फक्त टिकून राहणं गरजेचं आहे, तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, तिथे टिकून राहणं गरजेचं आहे. बस डेडिकेशन खूप मॅटर करतं असं. नमस्कार. एनपी क्रिएशन प्रस्तुत गप्पा टप्पाच्या एका नवीन भागात आज आपण भेटणार आहोत श्री विकास महाजन सर यांना. ते विकल्प ऍक्टिंग पॉइंटचे फाउंडर आणि टीचर आहेत. त्याचप्रमाणे ते एक उत्तम अभिनेते, दिग्दर्शक आणि बिझनेसमॅन आहेत. तर त्यांच्याकडून आज आपण त्यांचे एकूणच आतापर्यंतच्या जीवन प्रवासाबद्दल आपण बऱ्याचशा गोष्टी जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं या पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. सर्वात महत्वाचा प्रश्न की तुम्ही एवढ्या साऱ्या गोष्टी कशा मॅनेज करता? ऍक्च्युली ती जी सवय आहे किंवा जी आवड आहे असं म्हणायला हरकत नाहीये, ती लहानपणापासूनच आहे. कारण लहानपणापासून जेव्हा एक काम आम्ही करायचो, म्हणजे शिकतोय समजा, तर शिकता शिकता आम्ही पार्ट टाइम काहीतरी जॉब पण करायचो. तर ती सुरुवात तिथून झाली. आणि आतापर्यंतच्या काळात म्हणजे मी जिथे कामं केली आतापर्यंत मी 35 ते 40 वेगवेगळे कामं केली. म्हणजे आधी मी उल्हासनगरमध्ये राहायला होतो आणि शिकता शिकता पार्ट टाइम वेगवेगळे कामं केली. कारण घराची परिस्थिती इतकी बरोबर नव्हती, त्यामुळे आणि घरात मोठा असल्या कारणाने मला ते सांभाळावं लागलं. तर एक काम शिकल्यानंतर समजा ते नाही आवडलं किंवा काय, तर मग दुसरं शिकण्याची आवड होती. आणि मी समजा जॉबवरून घरी जातोय तर मध्ये बरेच शॉप लागायचे, बरेच बिझनेस बघायला मिळायचे, बरेच लोक बघायला मिळायचे, बरेच वेगवेगळे उद्योगधंदे बघायला मिळायचे. तर असं वाटायचं की यार आपण हे पण शिकलं पाहिजे, आपण ते पण शिकलं पाहिजे, आपण सगळंच शिकलं पाहिजे. बरोबर का नाही? असं तर ती लहानपणापासूनची सवय आणि आवड आहे. तर ती आता कुठेतरी सक्सेस झाली या 5-6 वर्षा आधी. ओके, खूप छान. तुमची अभिनेता म्हणून सुरुवात कशी झाली? अभिनेता ऍक्च्युली मला अभिनेता व्हायचंय, होण्याच्या मार्गावर आहे, मी प्रयत्न करतोय, पण मी कलाकार आहे असं म्हणेन. आणि ऑफकोर्स अभिनेताही म्हणायला काय हरकत नाहीये, कारण आपण सिरियल मध्ये किंवा मूवी मध्ये काम करतो, ऍक्टिंग करतो, तो ऍक्टिंग करणारा कलाकार याला अभिनेता म्हटलं जातं. बरोबर आहे. मग तो छोटा असो किंवा मोठा असो, तो अभिनेताच असतो असं. तर 2012 ची गोष्ट आहे. म्हणजे मला जेव्हा ऍक्टिंगची आवड तर खूप आधीपासून होती, पण मला जी आवड होती त्याला अभिनय म्हणतात किंवा ऍक्टिंग म्हणतात हे माहित नव्हतं. आणि मग जेव्हा कळायला लागलं तेव्हा मी ठाण्यामध्ये अभिनय कट्ट्यावर शिकलो, वर्कशॉप तिथे मी जायचो शिकायला. तर तिथून ती सुरुवात झाली. आणि मग 1-1.5 वर्षानंतर म्हणजे 2013 मध्ये एका सिरियल मध्ये काम केलं. आणि देवयानी नावाची सिरियल होती जी आठवत नाही मला कुठल्या चॅनलवर लागायची. तिथून ती सुरुवात झाली. म्हणजे आता 9 ते 10 वर्ष झालेली आहेत. आणि तिथून ती देवयानी सिरियल पासून सुरुवात झाली. एक कॅरेक्टर मी केलं होतं डॉक्टरचं. आणि त्याच्यानंतर आतापर्यंत या 9 ते 10 वर्षाच्या काळात बरेच म्हणजे 50 ते 60 पेक्षा जास्त सिरियल्स मध्ये काम करण्याची संधी मिळाली. चांगले चांगले कॅरेक्टर केले. काही सिरियल मध्ये असे कॅरेक्टर केले की जे नावारूपास आले, त्याच्यामुळे थोडं फेम मिळालं.
आणि अशी ती सुरुवात झाली तेव्हा 2012-13च्या काळात. तुम्ही काही मूवीज मध्ये पण कामं केलीत, हा, त्याबद्दल पण सांगा जरा. बरं. मूवी ऍक्च्युली मी 7-8 मूवी केल्या, पण रिलीज फक्त 2-3 झाले. त्यामध्ये मला झी टॉकीजवर किंवा झी मराठीवरती तो मूवी लागतो नेहमी, बोला अलक निरंजन. बारामतीला त्याचं शूटिंग झालं होतं आणि त्यामध्ये डॉक्टर अमोल कोल्हे आहेत मेन लीडला. म्हणजे ते देवांवरती ते आहे आणि त्यात माझं गुरुदेव दत्ताचं कॅरेक्टर मी प्ले करतो त्यात. त्याच्यानंतर प्रामाणिक नावाचा एक चित्रपट येऊन गेला, त्यामध्ये पण मी एका हिरोच्या मित्राच्या भूमिकेत आहे. असं त्याच्यानंतर बरेच चित्रपट केले, अजून ते यायचे बाकी आहेत, पण हे 2 रिलीज झालेत सध्या तरी. आणि सिरियल बरेच केल्या, पण त्यापैकी ज्यातून मला फेम मिळालं ते म्हणजे झी मराठीवरील स्वराज्य रक्षक संभाजी, त्यामधील आवजी बाळाजी कॅरेक्टरने थोडं फेम दिलं. भले निगेटिव्ह असू दे, पण ते जास्त काळाचं होतं आणि संभाजी सिरियल ही फेमस असल्या कारणाने ते थोडस नावारूपास आलं. त्याच्यानंतर क्राईम पेट्रोल आहे आणि बरेचसे आहेत सिरियल. आता तुम्ही एवढे सिरियल्स किंवा मूवीज मध्ये काम केले, तर असे काही मेमोरेबल एक्सपिरियन्स तुम्ही आमच्यासोबत शेअर करू शकता, किंवा काही असे चॅलेंजिंग रोल्स होते त्याबद्दल कुठे सांगा. चॅलेंजिंग रोल तर ऍक्च्युली सगळेच रोल हे चॅलेंजिंगच असतात आणि ती निभवण्याची ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे, तर ते सगळं सोपं जातं. पण आठवणी म्हटल्या ना, तर कसं आहे, एक निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह अशा 2 आठवणी असतात आपल्या, बरोबर की नाही. आपण कुठलंही काम करतो तर चांगले अनुभव असे आले की मला प्रत्येक सिरियलमध्ये काम करायला मिळालं, ती संधी मिळाली, वेगवेगळे रोल करायला मिळाले. हा माझ्यासाठी चांगला अनुभव आहे. आणि त्यातल्या त्यात मी स्वतःवरती गर्व फील करतो की मी वर्सटाईल काम करू शकलो. म्हणजे मी जर एका सिरियलमध्ये एक लीड भूमिका करतोय, समजा एपिसोडिक सिरियल आहे, बरोबर आहे. आता मी डेली सोप मध्ये तर मला लीड अजूनपर्यंत तो चान्स नाही मिळाला, पण मी एपिसोडिक मध्ये लीड कॅरेक्टर केलेला आहे. असं आहे, समजा क्राईम पेट्रोल आहे किंवा लक्ष मालिका आहे किंवा अशा बरेचसे सिरियल्स असतात एपिसोडिक, 3 दिवसाचं 4 दिवसाचं शूटिंग असतं. तर तिथे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह हे काम करायला मिळालं मला. पण ते नॉर्मल भूमिका असायची. पण जे चॅलेंजिंग भूमिका आहेत, म्हणजे देवाचं कॅरेक्टर करणं, तर मी असे मायतू सिरियल मध्ये बरेच देवांचे रोल केलेले आहेत. त्याच्यानंतर राजांचे रोल केलेले आहेत. त्यानंतर माझ्यासाठी चॅलेंजिंग म्हणजे लेडीजचे रोल पण मी केलेत, किन्नरचे रोल केलेत, प्रेग्नेंट वुमनचं मी रोल केलेला आहे, पोलिसाचा रोल केलेला आहे. म्हणजे गर्व यासाठी की मी जर एक देवाचं कॅरेक्टर करतोय, मी जर एका पोलिसाचं कॅरेक्टर करतोय, तर मी एका किन्नराची भूमिका पण केलेली आहे. म्हणजे याचा मला गर्व वाटतो की मला जो देवाने रंगरूप दिलेला आहे, जो फेस दिलेला आहे, जी बॉडी दिली आहे मला, बरोबर आहे, आणि जो काही टॅलेंट दिलेला आहे थोडाफार, तर त्यामुळे मी वर्सटाईल कामं करू शकतो आणि मी त्यात सूट होतो असं मलाही वाटतं आणि लोकही म्हणतात, जे काही माझे फॅन्स असतील, कलिग्स असतील, ते सगळं. तुम्ही आता हे वेगवेगळे कॅरेक्टर केले, तर मग त्या कॅरेक्टरचा अभ्यास तुम्ही कसा करता? जेव्हा अभिनय तर मी आता शिकतोच आहे आणि शिकवतोही आहे. तर कॅरेक्टरचा अभ्यास कसा असतो की जेव्हा एखादं कॅरेक्टर ची स्क्रिप्ट मिळते आपल्याला, बरोबर आहे, ती ऑन द स्पॉट तिकडे रीड करून आपल्याला ते प्रेझेंटेशन करावं लागतं, बरोबर आहे. तर तेव्हा थोड्याफार चुका होतात, पण कसं आहे, आपण दैनंदिन जीवनामध्ये रिअल लाईफ मध्ये आपण जे काही कॅरेक्टर बघतो जे रिअल आहेत, त्याचा अभ्यास मी लहानपणापासून करतो. मी सांगितलं तुम्हाला की जसं मी समजा शाळेवरून घरी जातोय किंवा मी कॉलेजवरनं घरी जातोय किंवा जॉबवरनं घरी जातोय, तर तो जो काही प्रवास असायचा माझ्याकडे काही सायकल नव्हती किंवा बाईक नव्हती किंवा कार नव्हती, तर आम्ही रस्त्याने चालत जायचो 5-5 किलोमीटर, 4-4 किलोमीटर असं. म्हणजे इव्हन माझ्या घरापासून मी जर स्टेशनला जातोय तर तो 10-12 रुपयाचा जो काही ऑटोचा खर्च आहे तो वाचवून सुद्धा मी पायी जायचो. आणि त्या पायी जाण्यामध्ये बरीचशी लोक भेटायचे, भिकारी लोक भेटायचे, कोणी किन्नर लोक भेटायचे, सामान्य लोक भेटायचे, कोणी श्रीमंत लोक भेटायचे. तर प्रत्येकाला बघून ते ऑब्झर्वेशन करायचं आपण. मी ऑब्झर्वेशन करायचो की यार हे कॅरेक्टर असं आहे. काही पागल लोक पण भेटायचे, अरे हे कॅरेक्टर असं आहे. आणि अभिनय म्हणजे काय, नवरस, आणि त्या नवरसामध्ये जे काही भाव असतात त्या भावचेच लोक आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या शास्त्रामध्ये आहे, बरोबर की नाही.
कोणी हसतं, कोणी रोडतं, कोणी घाबरतं, कोणी घाबरतं, कोणी राग करतं, बरोबर की नाही? या सगळ्या गोष्टी. त्यामुळे आपण जे काही सिरियलमध्ये किंवा मूवीमध्ये जे काही कॅरेक्टर बघतो ते सगळे कॅरेक्टर आपण दैनंदिन जीवनामध्ये आहे. बरोबर. पागल आहे, पोलीस आहेत, गुंड आहेत, किन्नर आहेत, सामान्य लोक आहेत, मेल आहे, फिमेल आहे, सगळं काही, लहान मुलं आहेत. तर त्या सगळ्या लोकांना मी लहानपणापासूनच ऑब्झर्वेशन करतोय, त्यामुळे ते सोपं गेलं मला. बरोबर. बरोबर की नाही? की ते फील करणं की तो दिसतो कसा आहे, त्याचे हावभाव कसे आहेत, त्याची बॉडी लँग्वेज कसं आहे, बोलण्याचं त्याचं उठणं बसणं कसं आहे. तर म्हणून ते सोपं गेलं. अच्छा. बरोबर की नाही? ऍक्टिंगकडे वळण्याचं ऍक्टिंग माहित नव्हती काय, पण जेव्हा ऍक्टिंग मध्ये गेलो तेव्हा शिकलो, तेव्हा कळालं की यार हे तर खूप सोपं आहे. हे तेच आहे जे आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये बघतोय. बरोबर. ते फक्त आपल्याला तिकडे इम्प्रोव्हायझेशन करायचं आहे, इम्प्लिमेंट करायचं आहे आणि प्रेझेंटेशन करायचं आहे. बस इतकंच. ते सोपं आहे सगळं मला असं वाटतं. पण मन लावून जर केलं तुम्ही तर सगळे कॅरेक्टर करू शकतो एक कलाकार. बरोबर. आणि मग तुम्ही अभिनयाकडून दिग्दर्शनाकडे कधी वळलात? ऍक्च्युली तो एक गमतीचा भाग आहे. ऍक्च्युली मला ना लेखक व्हायचं होतं चांगलं, किंवा मला लिखाणाचा खूप कंटाळा होता आणि वाचायला मला खूप आवडायचं आधी, पण आता तितका वेळ मिळत नाही. आणि राहिलं दिग्दर्शन तर ऍक्च्युली तेही मला माहित नव्हतं. ऍक्च्युली आवड नव्हती मला, फक्त ऍक्टर व्हायचं होतं, चांगली ऍक्टिंग करायची होती आणि मोठा ऍक्टर व्हायचं होतं. पण कसं आलं की 2017ची गोष्ट आहे. माझ्याकडे जॉब वगैरे काहीच नव्हता, मी फक्त ऍक्टिंग करत होतो आणि ऍक्टिंग करता करता मी कास्टिंग पण करायचो. म्हणजे बरेचशा सिरियलला, मूवीला मी कलाकार तिथे पोहोचवायचो. असं बरेच लोकांना कामं दिली आहेत, छोट्या कॅरेक्टर पासून मोठ्या कॅरेक्टर पासून स्टार लोकांना सुद्धा आपण कामं दिलेली आहेत. तर बरेच वेळा असं व्हायचं की काही नवीन जे चेहरे आहेत ज्यांना ऍक्टिंग शिकायचे, तर त्यांना मी पाठवायचो डायरेक्ट फोटो वगैरे करून. आधी असं चालायचं, आता सगळं थोडस रूल्स कडक झाले. पण आधी फोटो जरी पाठवला, हा बाबा मी पाठवला, हा तो ओके, जाऊन तो सिरियल तिकडे करायचा. पण बरेच वेळा काय व्हायचं की मी आर्टिस्ट लोकांना पाठवायचो तर 10 पैकी 1 चुकायचा. बरोबर की नाही? तर मग तो असं होत होत गेलं आणि मग एक वेळ असं कळालं की यार हे जे एक चुकतायत ना, त्या एकामुळे माझं नाव खराब होतं. बरोबर आहे. मग आपण असं करूया ना की आता मला शिकवण्याची आवड होतीच. आता माझं ITI झालेलं आहे, मेकॅनिकल मी केलेलं आहे, तर मला टीचर व्हायचं होतं. मला शिकवण्याची आवड होती लहान, म्हणजे एक जेव्हा मी 10वी पास केल्यानंतर कॉलेजमध्ये गेलो तेव्हापासून. पण ते पूर्ण झालं नाही काही कारणास्तव. पण शिकवण्याची आवड मला होती की माझ्याकडे जे नॉलेज आहे, जो स्ट्रगल मी केलाय, तो येणाऱ्या पुढच्या पिढीने किंवा कलाकाराने करू नये असं माझं मनात असायचं. तर मग मी ऍक्टिंग क्लासेसला सुरुवात केली तेव्हा. आणि मी स्वतः माझ्याकडे जे काही विद्यार्थी यायचे त्यांना मी प्रॉपर ऍक्टिंग शिकवून, त्यांचं ऑडिशन घेऊन, म्हणजे पूर्ण त्यांना नवरस काय असतात, कॅमेरा फेसिंग काय असते, अभिनय काय असतो, या सगळ्यांचं नॉलेज देऊनच मग पाठवायचं तिकडे असं. तर ती सुरुवात 2017 पासून झाली, जी अजूनपर्यंत सुरूच आहे. आणि आतापर्यंत 7,000 ते 8,000 पेक्षा जास्त लोकांना आपण कामं दिलेली. तर ती अशी सुरुवात होती माझी. आणि तुम्ही दिग्दर्शित केलेली हिजडा शापकी वर्धन ही शॉर्ट फिल्म खूप गाजली. हा, तर यावरूनच मला ते म्हणायचंय. ऍक्च्युली मी थोडस त्यामध्ये विसरलो की दिग्दर्शनाची आवड कुठे निर्माण झाली. तर शिकवत असताना काय व्हायचं की मी त्यांना फक्त ऍक्टिंग शिकवतोय, पण त्यांना जर कॅमेरा फेसिंग शिकवायचं आहे तर आपण काहीतरी डायरेक्ट केलं पाहिजे. बरोबर की नाही? हा, म्हणजे सुरुवातीचे जे काही ऍक्टिंग क्लास सुरू केल्यानंतरचे जे काही 4-5 महिने होते, तेव्हा मला कळालं की बाबा यांना हे तरी चुकतायत, काही ना काही प्रॉब्लेम नाही, तर यांना कॅमेरा फेसिंग करायला पाहिजे. मी यांना ऍक्टिंग तर शिकवतोय, ऍक्टिंग जाऊन करतायत, पण कॅमेरा फेसिंग येत नाही. मग त्यांची आपण इथे प्रॅक्टिस घ्यायला पाहिजे, प्रॅक्टिकल काहीतरी केलं पाहिजे. मग बरेच विद्यार्थी बोलू लागले. तेव्हा थोडंसं शॉर्ट फिल्मचा ट्रेंड होता. बरोबर आहे. बरेच विद्यार्थी बोलू लागले, सर आपण शॉर्ट फिल्म वगैरे करूया. मी बोललो यार मला इंटरेस्ट नाहीये, मला फक्त सिरियल मध्ये, पिक्चर मध्ये इंटरेस्ट आहे. बरोबर आहे. मग आता स्टुडंटच्या पुढे आपण जाऊ शकत नाही, बरोबर का नाही? मी बोललो तर ठीक आहे, आपण ट्राय करू ना, ट्राय करायला काय. मग मी पहिली शॉर्ट फिल्म केली पैसा पाणी, आणि ते एका माझ्या विद्यार्थ्याने लिहिलेली स्क्रिप्ट होती. म्हणजे आमचं मोनोपोली काय होतं की माझे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांमध्ये जे काही कलागुण आहेत, कोणाला लेखनाची आवड आहे, कोणाला गायनाची आवड आहे, कोणाला कसली आवड आहे, त्या माझ्या विद्यार्थ्यांनाच घेऊनच मी काम करणार, बाहेरचे लोक नको.
बरोबर आहे. तर माझा एक विद्यार्थी आहे, त्याला छान लिहिता येत होतं, त्याच्याकडे स्क्रिप्ट होती. मग त्याची स्क्रिप्ट घेऊन मी डायरेक्शनला सुरुवात केली. माझाच एक कलिग आहे, स्टुडंट आहे, त्याच्याकडे कॅमेरा होता. बरोबर आहे. थर्मोकॉल तर आम्ही दुकानातून आणला, तो आपल्याला माहिती होता. तर एक छोटासा कॅमेरा घेऊन, एक थर्मोकॉल घेऊन आणि लाईटही नव्हती आमच्याकडे. डे लाईटमध्ये आम्ही ते काम केलं होतं. तर स्टुडंटची स्क्रिप्ट, स्टुडंटचा कॅमेरा, मी स्टुडंटचा सर, माझं टॅलेंट, माझी ऍक्टिंग, माझे स्टुडंट सगळं घेऊन आम्ही ती शॉर्ट फिल्मला सुरुवात केली आणि ती सक्सेस झाली. भले टेक्निकली खूप साऱ्या गोष्टी होत्या चुकलेल्या, पण ती सक्सेस झाली. त्यातून आम्हाला खूप जास्त व्ह्यूज मिळाले, पैसा पाणी एक शॉर्ट फिल्म मधून. आणि मग असं करत करत आम्ही तिसरी जी शॉर्ट फिल्म केली, दुसरी शॉर्ट फिल्म केली लाईफ इज सिम्पल, जी एक 5 मिनिटाची होती. आणि मग तिसरी जी शॉर्ट फिल्म केली की यार हिजडा शापकी वरदान. हा, तर त्याचा जो प्रसंग आहे तो खूप वेगळा आहे, अफलातून आहे. आणि माझ्याकडे तेव्हा बरीच स्टुडंट्स होते, 100 ते 150 स्टुडंट्स होते तेव्हा. आणि कारण नवीनच क्लास होता आणि खूप कमी फीज मध्ये चालवणारा आपला पहिला क्लास होता ऑल ओव्हर मुंबईमध्ये असं. तर माझ्याकडे स्टुडंटही होते. तर मी विचार केला की काहीतरी वेगळा कन्सेप्ट घेऊया आणि तिच्यावरती काम करू. तर मी माझ्या सगळ्या टीमला गोळा केला आणि त्यांना बसवलं तिथे. आणि मी बोललो की आपल्याला किन्नर यांच्या जीवनावरती आपल्याला शॉर्ट फिल्म तयार करायची. म्हणजे तेव्हा हिजडा आणि किन्नर हा एकच टॉपिक माझ्या डोक्यामध्ये होता. पण ऑलरेडी त्या नावाचे बरेचसे शॉर्ट फिल्म्स किंवा क्लिप्स युट्यूबवरती होते, त्यामुळे मला वेगळं काहीतरी टायटल देणं गरजेचं होतं. मग माझं कसं असायचं की मी जे काही निर्णय घेतोय तर ते मी एकटा नाही घेत. माझे जे काही स्टुडंट्स आहेत किंवा जे माझे प्रोडक्शन मधले लोक आहेत, त्यांना एकत्र करून मी सगळ्यांचे विचार घेऊन मग मी काम करत असतो. बरोबर आहे. म्हणजे त्याने काय होतं की मी एकतर परफेक्ट नाहीये, मी कुठे काही डिप्लोमा डिग्री केलेलं नाहीये, मी पण शिकतोच आहे. तर शिकता शिकता मी शिकवतोय आणि शिकवता शिकवता मी शिकतोय, असं माझ्या डोक्यात असतं नेहमी. आणि ते आयुष्यभर असणार आहे. तर मग सगळ्यांना जमा केलं मी. मग हिजडा किन्नर या टॉपिकवरनं मग मी करायला घेतलं की कोणाला काय आवड आहे, निवड आहे. त्यात माझे काही मित्र पण होते जे किन्नर आहेत, किन्नर समाजाचे आहेत, त्यांच्याकडून मी माहिती घेतली. आणि मग मी बोललो आता टायटल काय देऊया. तर मग टायटल कोण बोलताय किन्नर ठेवा, किन्नरची लाईफ, किन्नरचं हे हिजडा हे ते अमुक ढमुक. मी बोललो नको यार, हे खूप टिपिकल झालं, काहीतरी वेगळं देऊया. मग मला आठवलं, ते म्हणतात ना आपण बघा आपण शाळा शिकतो, बरोबर की नाही. तर त्या शाळेमध्ये जे काही आपण शिकतो ना त्याचा फायदा होतो आपल्याला काही ना काही, बरोबर का. त्या गोष्टी आपल्याला आठवतात. तर लहानपणी मराठीच्या पेपराला निबंध असायचे, मोबाईल शापकी वरदान, संगणक शापकी वरदान, बरोबर असं शापकी वरदान असं असायचं, बरोबर. तर मी विचार केला किन्नर हिजडा शापकी वरदान का नाव सूट होईल ते, बरोबर का. मग मी टायटल डिसाईड केलं मी स्वतः की हिजडा शापकी वरदान आपण हे डिसाईड करू. याच्या मागे पण कारण होतं. आता जे किन्नर समाजाचे जे लोक आहेत, बरोबर आहे, असं म्हणतात की त्यांचा जो शाप आहे, बरोबर, ते जे शाप देतात ते लागतो आणि माणसाचं आयुष्य बर्बाद होतं, असं होतं, बरोबर आहे. आणि त्यांनी जर आशीर्वाद दिला तर माणसाचा उद्धार पण होतो. म्हणजे इथे काय आलं, तो वरदान पण आला आणि शाप पण आला, बरोबर का नाही. असं म्हणजे आता मोबाईल पकडा, मोबाईल हा चांगला पण आहे वाईट पण आहे, बरोबर का नाही. संगणक पण चांगला पण आहे वाईट पण आहे, बरेच काही अशा गोष्टी आहेत ज्या चांगल्या पण आहे वाईट पण आहे. टीव्ही शापकी वरदान, टीव्ही चांगला पण आहे वाईट पण आहे, बरोबर आहे का नाही. तर तिच्यावरनं मग मी डिसाईड केलं की हिजडा शापकी वरदान हे टायटल डिसाईड करूया. सगळ्यांना ते आवडलं. तो कन्सेप्ट मी माझ्या स्टुडंट समोर मांडला. सुरुवातीला बरेच स्टुडंट नाही म्हणाले कारण हा थोडा लाजिरवाणा विषय होता. पण मग त्यांना मोटिवेट करावं लागलं मला 1-2 दिवस. आणि मग त्यातून काही भांडणं पण झाली, बरेचसे खूप संकट आले त्या दिवशी तेव्हा, म्हणजे जो काही मी करत होतो प्रोजेक्ट. आणि मग कोणी बोलवतं की नको करूया, कोणी बोलवतं करूया. म्हणजे मी तो जो प्रसंग आहे की तो जो अनुभव आहे मी नाही शेअर करू शकत, इतकं तो दुःखदायक होता माझ्यासाठी. पण माझ्या एक डोक्यात होतं की मला करायचं ते करायचं असं. तर मी विद्यार्थ्यांना मनवलं, मी स्वतः साडी घालून सगळं मी त्यांना करून दाखवलं. त्यांना समजवलं की एक कलाकार जो असतो ना त्या कलाकाराला कुठल्याही लाज लज्जा शरम नको आहे. मी त्यांना उदाहरणं दाखवली, हे बघा अमिताभ बच्चन किती मोठे स्टार आहेत, त्यांनी पण लेडीजचा रोल केलाय. गोविंदा आहे त्यांनी पण लेडीजचा रोल केलाय. अक्षय कुमार आहे त्यांनी पण लेडीजचा रोल केलाय, बरोबर का नाही. तुम्ही साडी आणि ब्लाऊज घातल्यानंतर तुम्ही लेडीज नाही होत म्हटलं, बरोबर.
बरोबर आहे. ते एक कॅरेक्टर आहे आणि एका ऍक्टरला, तुम्ही जर ऍक्टिंग लाईन मध्ये आहे तर एका ऍक्टरला, एका कलाकाराला सगळे रोल जमले पाहिजे. बरोबर. तर हे मी त्यांना त्यांच्या डोक्यात घालून दिलं, त्यांना समजवलं आणि मग तिथून आम्ही प्रॅक्टिस करायला ती सुरुवात केली. असं आहे. मग सुरुवातीला आम्ही किन्नरांवरची जी गाणी आहेत त्यावरती डान्स कसं करतात तिथून आमची सुरुवात, हावभाव कसं करतात तिथून आमची सुरुवात झाली. असं आहे. मग शूटिंगच्या वेळेस 17 बॉईज जे होते आमचे, हे जरा शापकीवर्धन पार्ट 1 ला, त्या 17 बॉईजला रेडी करण्याचं काम पण आमच्याच क्लासमधल्या मुलींनी केलं. मग त्यांना ब्लाऊज घालण्यापासून, काय त्यांचे आतील काय पार्ट्स असतील का ते घालण्यापासून, त्याच्यानंतर साडी घालण्यापासून, विग घालण्यापासून, त्यांचा मेकअप करण्यापासून सगळी तयारी आमच्या विद्यार्थ्यांनीच केली. आम्ही बाहेरून कुठूनच काही हे केलं नाही. आणि आमचं वनटेक नावाचं सलून पण आहे आमचं, तर तिथून पण आम्हाला थोडा सपोर्ट म्हणजे मिळाला. मेकअप वगैरे हे ते सगळं आमचंच होतं, बरोबर का नाही? असं आहे. त्यामुळे तोही एक चांगला सपोर्ट मिळाला. असं आहे. पण तुम्हाला ज्यावेळी ही शॉर्ट फिल्म बनवताना असं वाटलेलं का की ह्याला एवढा चांगला रिस्पॉन्स मिळेल? कारण नाही म्हटलं तरी 16 मिलियनच्या वरती त्याचे व्ह्यूज झाले. 18 मिलियन झाले पार्ट 1 ला. नाही, ऍक्च्युली तेव्हा असं काही डिसाईड माहित नव्हतं आणि युट्यूब बद्दल सुद्धा माहित नव्हतं. असे व्ह्यूज होतात किंवा अशी इन्कम होते किंवा सबस्क्रायबर काय भानगड असते हे काहीच माहित नव्हतं. मला फक्त तेव्हा डोक्यात हेच होतं की मी जे युट्यूबला टाकणार आहे ते मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो. बरोबर. हेच डोक्यात होतं माझ्या. व्ह्यूज काय असतात हेही मला माहित नव्हतं. तेव्हा मला 1000 व्ह्यूज पण खूप वाटायचे. अरे 500 व्ह्यूज झाले, वा वा वा, गड जिंकला की काय आपण, असं व्हायचं. आणि आता 500-1000 व्ह्यूज तर असेच होऊन जातात, ते काहीच वाटत नाही. पण तेव्हा जी शॉर्ट फिल्म केली, कम्प्लीट एडिटिंग केली, आम्ही 17 तास कामं केले आणि मीच प्रोड्युसर, मीच डायरेक्टर, मीच रायटर, सगळी माझीच टीम, मीच एडिटर आणि माझा एक स्टुडंट होता अक्षय करून, त्याने पण खूप सपोर्ट केला. आणि माझी टीम खूप चांगली आहे, असं विद्यार्थी वगैरे सगळे. आणि ती सुरुवात केली, युट्यूबला टाकली आम्ही. तर पहिल्याच दिवशी आमचे 30-40 हजार व्ह्यूज झाले. मी बोललो यार सोने पे सुहागा है, तो कमाल हो गया, बरोबर का नाही? मग आम्हाला मोटिवेशन भेटलं. आम्ही मग माझा एक मित्र आहे विद्यासागर आणि आमची पूर्ण टीम, तर आम्ही शिर्डीला गेलो. मग तो पोस्टर घेऊन, मग साईबाबांच्या चरणाशी आम्ही तो पोस्टर ठेवला आणि मग 5-5, 10-10 मिनिटाला लाख व्ह्यूज व्हायला लागले. हा, मग एक दिवसात तर 7.5 लाख, 8 लाख असे व्ह्यूज व्हायचे. अरे बापरे. हा, तर मग ते व्ह्यूज व्हायचे, खूप भारी वाटायचं. आता ते माहित नव्हतं इन्कम काय होते किंवा काय नाही, कारण नवीनच चॅनल होतं, मोनेटाईज पण झालं नव्हतं चॅनल असं. पण व्ह्यूज व्हायचे, खूप नाव झालं. आणि एबीपी माझावाल्यांनी सुद्धा दखल घेतली. एबीपी न्यूज वरती आलं की असं असं शॉर्ट फिल्म बनवले डायरेक्टर विकास महाजन, ऍक्टर विकास महाजन यांनी, विकल्प ऍक्टिंग बर्न क्लासेस वाल्यांनी. तर तिथूनही नाव झालं आणि एक प्रेरणा मिळाली की यार मी चांगलं डायरेक्शन करू शकतो, मी चांगलं लिखाण करू शकतो. बघा कसं आहे माहितीये का, तुम्ही काही करा पण तो जो रिझल्ट येणं महत्वाचं आहे. रिझल्ट आला ना म्हणजे ती गोष्ट सक्सेस. तुम्हाला काही डिग्रीची, डिप्लोमाची गरज पडत नाही इथे ऍक्टिंग मध्ये. तुम्ही असे बरेच ऍक्टर, डायरेक्टर लोक आहेत ज्यांनी काहीच केलं नाही पण आज ते सक्सेसफुल आहेत. का तर त्यांच्या आयुष्यातलं जे काही प्रॅक्टिकल ते नॉलेज घेऊन ते जे काही शिकले, स्ट्रगल करून जे काही शिकले, त्यावरून त्यांनी अभिनय मध्ये मोठे झाले किंवा डायरेक्शन मध्ये मोठे झाले असं. आणि आपण करून पण बघितलं पाहिजे. करून बघितल्याशिवाय समजत नाही की नाही समजत, बरोबर आहे. आणि झालं ना सक्सेस. आणि त्यातून कसं बरेच लोकांनी वाहवा केलं आणि समाज प्रबोधनाचं काम झालं. मी नेहमी आहे ना जे काही शॉर्ट फिल्म करतो किंवा गाणे करतो, मोस्टली शॉर्ट फिल्म करतो, तर सोशल अवेअरनेस वरतीच करतो मी. माझ्या सगळ्या शॉर्ट फिल्म बघा तुम्ही, आज 20, 25, 26, 27 शॉर्ट फिल्म बनवल्या आहेत मी. तुम्हाला मोरल ऑफ द स्टोरी दिसणार म्हणजे दिसणार. कुठलाच फालतू टॉपिक नाही आणि वल्गर नाही, काही नाही असं आहे. आता तुम्ही एक अभिनयाचे शिक्षक म्हणून ज्यांना अभिनय क्षेत्रात करिअर करायचं आहे त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? मला असं वाटतं की लहानपणापासून जेव्हा एखादा मुलगा काहीतरी ऍक्टिंग करायला लागतो, बरोबर आहे, तर प्रत्येक आईवडिलांना वाटतं की माझ्या मुलाने डान्स मध्ये करावं किंवा ऍक्टर व्हावं असं वाटतं, बरोबर. तर मी त्या पॅरेंट्सला सांगेन की आधी तर तुमच्या मुलामध्ये जर असे गुण दिसले तुम्हाला किंवा तुमचं जर शिकणं असेल तर तुम्ही त्यांना काहीतरी थिएटर, लहान मुलगा आहे तर त्याला
ऍक्टिंग जिथे शिकवतात, मग तो कुठलाही वर्कशॉप असू दे, ऍक्टिंग क्लासेस असू दे किंवा थिएटर ग्रुप असू दे, तिथे त्याला न्या तुम्ही, आठवड्यातून एक दिवस तरी न्या. बरोबर आहे. कारण आता सध्या तुम्हाला माहिती आहे की रील्सवर सगळे ऍक्टिंग करतात, पण ते खरं तर ती ऍक्टिंग नसते. फक्त एक्सप्रेशन ऍक्टिंग नाहीये, तर डायलॉग डिलिव्हरी पण तुम्हाला येणं गरजेचं आहे. रील्सवरती तुम्ही एक्सप्रेशन शिकू शकता, असं आहे. पण डायलॉग डिलिव्हरी नाही शिकू शकत, कॅमेरा फेसिंग नाही शिकू शकत. तर त्यासाठी तुम्हाला प्रॉपर शिकणं गरजेचं आहे. गुरुविना ज्ञान नाही असं असतं ते. तर तुम्ही जे पॅरेंट्स आहेत, तुम्ही त्यांच्या मुलाला, आपल्या मुलांना तुम्ही वर्कशॉपमध्ये किंवा कुठेतरी पाठवा शिकवायला, असं. आणि जी तरुण मंडळी आहेत, तर तुम्ही सुंदर दिसता किंवा तुमची बॉडी खूप छान आहे म्हणून तुम्ही अभिनयमध्ये उतरताय, अशातला भाग नाही. मला खूप सारे फोन येतात असं. तर मी तर म्हणतो की तुम्ही आधी ना शिका. बरोबर आहे. वाचन काय असतं, बरेच लोकांना मराठी वाचता येत नाही, मराठी बोलता येत नाही, हिंदी बोलता येत नाही, वाचता येत नाही. तर ते आधी शिका. कॅमेरा फेसिंग शिका तुम्ही, अभिनयाचे नवरस शिका, बरेचसे असतात तिच्यामध्ये. तर शिकल्यानंतर मग तुम्ही सिरियल मध्ये किंवा कुठेतरी ट्राय करा, असं. तर मी तेच सांगेन की आणि कोणी आईच्या पोटातून शिकून येत नाही. तर बरेच तुम्हाला मोठे 30 मार खान लोक सांगतील की बाबा अभिनय जर तुम्हाला करायचा असेल तर ते रक्तात पाहिजे, असं काही नाहीये. माझ्या रक्तात बिकतात कुठेच नव्हतं, बरोबर का नाही. तरी सुद्धा मी अभिनय क्षेत्रात वळलो. हे फक्त आवडीनिवडीचा भाग असतो. तुमच्यामध्ये जर इच्छा आहे, आकांक्षा आहे, ध्येय आहे, तुम्हाला शिकायचं, तुम्ही कुठलीही गोष्ट शिकू शकता. फक्त टिकून राहणं गरजेचं आहे, तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, तिथे टिकून राहणं गरजेचं आहे. बस डेडिकेशन खूप मॅटर करतं, असं. त्याचं प्रॉपर ट्रेनिंग घेतलं पाहिजे आणि प्रॉपर ट्रेनिंग घेणं गरजेचं, प्रॅक्टिस करत राहिलं पाहिजे. बरोबर. प्रॅक्टिकल नॉलेज वर माझा जास्त विश्वास आहे. बरोबर. त्याचबरोबर तुम्ही आता बरेचसे व्यवसाय करता, तर हे एवढं सगळं म्हणजे कसं मॅनेज करते आणि कोणते कोणते तुमचे व्यवसाय आहेत त्याबद्दल जर सांगा. ऍक्च्युली बिझनेसची आवड मला लहानपणापासूनच होती, पण तेव्हा कसं लहानपणी भांडवल नसतंच आपल्याकडे, बरोबर आहे. पण डोक्यात होतं की नाही, मला पुढे जाऊन बिझनेस पण करायचा आहे, किंवा त्याबद्दल नॉलेज होतं की कसा बिझनेस करतात, काय आहे ना. तर जेव्हा मी 10वी पास केली तेव्हा मी MLM मध्ये पण गेलो, म्हणजे मार्केटिंग लाईन मध्ये गेलो. आणि तेव्हा मला कळालं की बिझनेसची ताकद काय असते. जॉब म्हणजे बोज असतो आणि बिझनेस म्हणजे तुमच्याकडे टाइम फ्रीडम, मनी फ्रीडम, सगळं काही असतं. ते मला माहिती होतं, बरोबर आहे. पण जेव्हा मी अभिनय क्षेत्रात वळलो तेव्हा फक्त जॉब आणि ऍक्टिंगकडे माझं लक्ष होतं. पण जेव्हा जॉब करत होतो तेव्हा काही वेळेस ऍक्टिंगकडे दुर्लक्ष व्हायचं, म्हणजे चांगल्या चांगल्या संधी हातातून निघून जायच्या. मग खूप मेहनतीने, खूप विचाराने मी जॉब सोडला खूप कमी वयामध्ये आणि अभिनयाकडे वळलो. आता अभिनयाचे पैसे मिळतात, म्हणजे सिरियल जर तुम्ही केली किंवा कुठलंही काम केलं तर ते पैसे 3 महिन्यानंतर मिळायचे. तर मग आता करायचं काय. आणि माझं असं डोक्यात असायचं, माझा जो उद्देश असायचा की मी जे काम करतोय ते काम, त्या कामात जर मी हात घातला तर ती जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत मी ती सोडत नाही. किंवा एखादं काम मी स्टार्ट केलं तर त्याचा एंड कधीच नसतो, बरोबर आहे, जोपर्यंत मी जिवंत. ओके. तर मग अभिनयमध्ये टिकून राहायचंय, पैसा पाहिजे, घरात मी मोठा आहे, घर चाललं पाहिजे, नाही तर घरचे बोलतील की बाबा तू कामाला लाग, ITI केलंय तू, काय केलंय तू, कामाला लाग. बरोबर. पहिल्या नंबरने पास झाला, एवढा हुशार होता, कंपनीत पण चांगलं तुझं नाव आहे, तर मग तू हे सोडून दे ना ऍक्टिंग वगैरे. मग मी विचार केला, यार काहीतरी बिझनेस स्टार्ट करू जेणेकरून रोजचे पैसे पण येतील आणि मी अभिनयाकडे पण लक्ष देऊ शकतो, अभिनय सुटणार नाही माझे. कारण माझा खूप वाईट प्रसंग त्यावेळेस आले की माझ्या बरेच मित्रांनी स्वतःच्या फॅमिलीला सांभाळण्यासाठी किंवा संसार सांभाळण्यासाठी किंवा अभिनय सोडून दिला त्यांनी, बरोबर. म्हणजे सिरियल मध्ये काम करणं सोडून दिलं, अभिनय सोडून दिला. म्हणजे इव्हन ज्यांनी मला अभिनय शिकवला, बरोबर आहे, त्या लोकांनी पण अभिनय सोडून दिला. पण माझ्या डोक्यात काय होतं की एकदा हात घातला म्हणजे तिथून बाहेर नाही निघायचं, असं पाय टाकल्यावर. तर मग मी बोललो की यार काहीतरी आपण आता बिझनेस स्टार्ट करायला पाहिजे. मग मी पहिलं म्हणजे एक अभिनय शिकवायलाच घेतलं, बरोबर आहे. तिथूनच सुरुवात केली ऍक्टिंग क्लासेस. खूप कमी फीज मध्ये मी शिकवायला घेतलं. जे गोरगरीब होते त्यांना फ्री ऑफ कॉस्ट, जे मिडल क्लास होते किंवा काय
त्यांना एक 700 रुपये फीज मध्ये मी सुरुवात केली असं आहे. आणि तिथून थोडेफार पैसे यायला लागले मला. आणि अभिनय त्यावेळेस मी बरेच करत होतो सिरियल. म्हणजे माझ्या आठवड्यातून 4 दिवस शूटिंग असायच्या. तर 3 महिन्यानंतर जो पैसा येतो तिथून मला तो थोडा रेग्युलर पैसा स्टार्ट झाला. आणि कास्टिंग पण करायचो मी. बिझनेस करायचाच आहे तर आपल्याला जी फील्ड मध्ये आपण आहोत त्या फील्ड रिलेटेड बिझनेस करूया ना, बरोबर, असं माझ्या डोक्यात होतं. मग कास्टिंग पण करायचो, तिथूनही पैसे यायचे. म्हणजे एखाद्या सिरियलला कॅरेक्टर प्रोव्हाइड करायचं, तिथून काही पर्सेंटेज यायचे मला कलाकारांकडून किंवा प्रोडक्शन कडून. तर ते पैसे, तो पण एक बिझनेस झाला माझा. ऍक्टिंग करून पैसे यायचा, तो एक बिझनेस झाला. त्यानंतर ऍक्टिंग क्लासेस सुरुवात केली, तो पण एक माझा व्यवसाय झाला. त्यानंतर मला पेंटिंगची आवड होती, मी साईड बाय साईड पेंटिंग पण करायचो, वॉल पेंटिंग वगैरे करून पैसे मिळवायचो, तो एक माझा बिझनेस झाला. मग अशी ती 2-3 बिझनेसने सुरुवात झाली. मग त्याच्यानंतर टूर अँड ट्रॅव्हलचा बिझनेस, थोडे पैसे जमवून गाडी घेतली. आणि तिथे माझाच एक स्टुडंट आहे, तो ड्रायव्हिंग करायचा आणि माझ्याकडे क्लासला यायचा. मग मी त्याला बोललो की अरे एक काम करतो, मी गाडी घेतो, तू मला थोडंसं माहिती दे, नॉलेज दे आणि तू माझ्या गाडीवरच काम कर. आणि जेव्हा आपले क्लासेस असतील तेव्हा क्लासेसला येत जा, जेव्हा शूटिंग असेल तेव्हा शूटिंगला येत जा. पंकज टेंबेकर करून तू ओळखत बरोबर, त्याने आज बरेच 10-12 सिरियल मध्ये कामं केलेली आहेत, खूप साऱ्या शॉर्ट फिल्म सुद्धा केलेले आहेत त्यांनी. तर तेथून जे काही मानधन यायचं ते मी त्याला द्यायचो पूर्ण. आणि माझ्या गाडीवर तो काम करायचा ऍज अ ड्रायव्हर म्हणून, तर त्याचंही मी त्याला पगार पाणी द्यायचो. तर मग तो एक 3रा-4था बिझनेस सुरू झाला माझा. मग त्याच्यानंतर पोळी भाजी केंद्र टाकलं. मग एक गाडीची 2 गाड्या झाल्या, 2 गाड्याच्या 3 गाड्या झाल्या, असं ते असं वाढत गेलं. मग त्याच्यानंतर लाकडी घाणं शुद्ध तेलाचा माझा व्यवसाय मी टाकला, तो एक माझा 4था-5वा बिझनेस झाला. त्याच्यानंतर सलून तर होतच आमचं, म्हणजे भाऊ सगळं हँडल करतो, तो एक आमचा फॅमिली बिझनेस झाला. त्याच्यानंतर युट्यूब चॅनल ओपन केलं, तिथून अर्निंग व्हायला लागली, तर युट्यूब चॅनलचा एक बिझनेस झाला. त्याच्यानंतर पेंटिंगचा माझा एक बिझनेस होता. मग कॅमेरा घेतला, फोटोग्राफीचा एक आमचा बिझनेस सुरू झाला. मग त्याच्यानंतर कास्य थाळी तळपायचा मसाज सेंटरचा बिझनेस सुरू झाला. मग त्याच्यानंतर पिठाची गिरणीचा बिझनेस आहे, मसाल्याची गिरणीचा बिझनेस आहे. असे बरेचसे बिझनेस आपण सुरुवात केली. आता तुम्ही इथे बघू शकता, हे सगळे मी इथे लावलेलं आहे. असं नाही म्हणजे 10-12 बिझनेस. हा बरोबर, म्हणजे असं टोटल मी मशीन सेलिंगचं पण काम करतो. म्हणजे मी असं कुठे हे नाही की बाबा बिझनेस डेव्हलप करत जायचं. आता फार्म हाऊस आपण घेतलंय, त्याचं पण आपण सेल्स मार्केटिंग सांभाळतो. म्हणजे कसं माहितीये का, 15-20 ठिकाणावरून थोडे थोडे पैसे आले पाहिजे, असं स्वतःला मी थोडं बिझी करून घेतलेलं आहे. आणि मला जे आवडतं ते मी करतो, असं आहे. आणि जे तुम्हाला इन्कम होतं ते तुम्ही रिइन्व्हेस्ट करता, म्हणजे बिझनेस वाढवण्यासाठी वगैरे? हो, म्हणजे आता कसं आहे माहितीये का, मी काही आकाश ठोसर सारखं काही खूप नशिबान नाही की कोणतरी नागराज मंजुळे येतील आणि मला चमकावून जातील, बरोबर आहे. तर मी स्वतः नागराज मंजुळे झालो, बरोबर आहे. म्हणजे स्वतः डिरेक्शन करणं, जे काही माझे फॅसिलिटीज आहेत त्याचाच वापर करणं, माझे ऍक्टिंग क्लासेसचे स्टुडंट्स आहेत त्याच कलाकारांना घेऊन कामं करणं, किंवा माझे काही कलाकार फ्रेंड्स आहेत त्यांना घेऊन कामं करणं. त्याच्यानंतर मी स्वतः एडिटिंग करतो, मी स्वतः पैसे लावतो, सगळं मीच करतो, असं आहे. त्यामुळे पैसाही वाचतो आणि मग जो काही मी कमवतो तो पैसा मी तिथेच लावतो, मी काही कोणाकडून घेत नाही, असं. हा, कोणाला समजा आवड असेल, बाबा चला आपण दोघं मिळून पैसे लावणे काहीतरी करू, तो भाग वेगळा. आणि जेवढ्या जास्त गोष्टी आपण करतो तेवढं जास्त आपण शिकतो, बरोबर. तेवढा आपल्या स्वतःवरचा कॉन्फिडन्स वाढतो की आपण हे पण करू शकतो, हे पण करू शकतो, बरोबर. आणि मी तो विचारच करत नाही किंवा वाटच बघत नाही की यार मला कोणतरी येईल आणि रोल देईल. मी स्वतःला रोल देतो, मी माझ्या विद्यार्थ्यांना रोल देतो, ते माझ्यासाठी येणं. काही दिवसांनी मूवी पण प्रोड्यूस कराल? माझं स्वप्न आहे ते, पण होईल नक्की. आणि त्याची सुरुवात म्हणजे मी आता बिझनेस जे करतोय त्यातून जे काही पैसे येतील बघू आपण इन फ्युचर, परमेश्वर आपल्याला ताकद देईलच. आणि युट्यूब सिल्वर बटन पण आपल्याला मिळालेलं आहे. बरेचसे आम्ही, जसं आमचे शॉर्ट फिल्म मिलियन गेले तसे आमचे गाणे पण मिलियन मध्ये जात आहेत, लाखोमध्ये जात आहेत. आता तुम्ही एवढे सारे बिझनेस केले, तर त्यामध्ये तुम्ही कोणते कोणते चॅलेंजेस फेस केलेत, आणि तुमचे या बिझनेस करतानाचे जे काही लर्निंग्स असतील ते तुम्हाला आमच्या प्रेक्षकांसोबत शेअर करायला आवडते काही? कसं आहे, कुठलीही गोष्ट करायची असेल ना तर स्टडी करावी लागते. असं डायरेक्ट उठलं सुटलं आणि नाही होत, बरोबर. म्हणजे मी जर विद्यार्थ्यांना शिकवतोय किंवा कुठलाही शिक्षक शिकवण्याच्या आधी स्वतः तो शिकतो आधी, किंवा लाईन अप करतो की मला उद्या काय शिकवायचं, बरोबर आहे. तर त्याचप्रमाणे बिझनेस सुद्धा आहे.
किंवा कुठलीही गोष्ट म्हणा, ती जर सक्सेस करायची असेल व्यवस्थितरित्या तर त्यावरती अभ्यास करणं गरजेचं आहे. तर जेव्हा मी एखादा बिझनेस स्टार्ट करतो तर त्यावरती आधी अभ्यास करतो 1 महिना आधी किंवा 15 दिवस आधी, की काय होऊ शकतं, किती रॉ मटेरियल लागेल, किती MRP आहे, बऱ्याचशा गोष्टी असतात त्याच्यामध्ये. तर जेव्हा चॅलेंजिंग असं फेस करावं लागले की माहिती देणारं कोणी नव्हतं. बरोबर की नाही? एक असतं ना सोप्या पद्धतीने की समजा तुला ही एखादी गोष्ट येते आणि मला ती शिकायची आहे, तर मी बोलणार तुला की बाबा हे मला शिकव. तर जेव्हा समोरचा व्यक्ती आपला माणूस एखादी गोष्ट शिकवतो तर ती लवकर शिकता येते आपल्याला. पण माझ्या बाबतीत पहिलं चॅलेंजिंग हे होतं की मला शिकवायला कोणी नव्हतं. मला स्वतःहून ते शिकावं लागलं. मग ते युट्यूबच्या माध्यमातून असो किंवा समजा स्वतः चालत जाऊन एखाद्या ठिकाणी जायचं आणि त्याच्याबद्दल माहिती घ्यायची. आता असं पण मी केलंय, पण समोरचा व्यक्ती माहितीच देत नाहीये. बिझनेसमध्ये असे लोक असतात काही जे खारस्तपणा करतात. बरोबर आहे की सांगत नाही, हा माझ्या बिझनेसला हे करेल की काय, का माझ्या बाजूला दुकान टाकेल की काय, असे विचाराचे लोक भेटले. बरोबर आहे. तो एक फेस करावा लागला आपल्याला संकट. त्यानंतर ठीक आहे, जिसका कोई नहीं उसका भगवान है और जिसका कोई नहीं उसका युट्यूब चॅनल आहे और गुगल आहे. बरोबर का नाही? तर तिथं टाकलं काय तर सगळं येतं. मग तिथून सगळ्या त्या माहिती गोळा केल्या, स्वतःचा थोडंसं दिमाग लावून मग मी लाकडी घाण्याचा तेलाचा बिझनेस सुरू केला. तोही केव्हा सुरू केला, जो पहिला लॉकडाऊन संपला त्याच्यानंतर लगेचच सुरू केला. मी विचार केला नाही की लोक येईल का नाही येईल किंवा काय, फक्त डोक्यात हे होतं की आता लोकांना आपल्याला सोशल अवेअरनेसचं जसं मी शॉर्ट फिल्म करतो तसं त्यांना आपण काहीतरी पौष्टिक देऊया. बरोबर आहे की नाही? जे काही पारंपरिक आहे ते आणूया. असं म्हणजे सोशल अवेअरनेस झाला पाहिजे बस, असं आहे. तर तो ऍक्टिंगच्या माध्यमातून तर होतच होता. आता जेवणाच्या माध्यमातून किंवा फूडच्या माध्यमातून पण तो होईल. म्हणून मी तो तेलाचा बिझनेस सुरू केला आणि मला एक माहिती होतं की लिक्विड वरून जे काही मी बिझनेस सुरू केला तर तो सक्सेस होणारच. असं म्हणजे त्यावरही मी अभ्यास केला होता की एक असतं ना की नशीब असतं किंवा ते एक खूप वर्षापूर्वी एक ज्योतिष होते मॅडम. तर ते मला सांगितलेलं की तुला इन फ्युचर जर कुठला बिझनेस स्टार्ट करायचा तर लिक्विड वरून कर, म्हणजे ज्यूस म्हणा, पाणी म्हणा किंवा काय. तिने तेव्हा तेल काही सांगितलं नव्हतं, तिने फक्त लिक्विड सांगितलं होतं. पाणी से जो भी होगा वो, मी बोललं ते डोक्यात होतं माझ्या. मग ते मी तेव्हा विचार केला, यायला माझ्या खिशात तिथं 10 रुपये नाही आणि तू बोलते मला बिझनेस टाकायला. ते माझ्या डोक्यात होतं फक्त. बरोबर का नाही? तर ती एवढ्या वर्षा आधीची गोष्ट मला तेव्हा आठवली. मी बोललो यार लिक्विड आहे पण तेल म्हणजे, मग बिझनेस स्टार्ट करूया. मग केला, झाला सक्सेस. बरोबर का नाही? असं. तर त्याआधी अभ्यास करावा लागतो, खूप सारा विचार करावा लागतो, कसं करायचं, काय करायचं. आणि मेन म्हणजे पैसा तर लागतोच थोडाफार कुठलाही बिझनेस म्हणा. कारण बिझनेस मध्ये जर पैसा नाही टाकला तर तुम्ही आळशीपणा होत जातो. तुम्हाला तेवढी काय बोलतात ना, बर्डन नसतं डोक्यावरती की यार आता बिझनेस करायचा, पैसे काढायचे किंवा काय. तर एक तर स्वतःचा गाळा नव्हता. गाळ्याचं भाडं द्या, त्याचं डिपॉझिट द्या. वातावरण असं होतं की बिझनेस चालेल नाही चालेल. बरोबर की नाही? पण फक्त एवढं मला माहिती होतं की मी जे करतोय ना ते चुकीचं नाहीये. लोक मातीला सोनं म्हणून विकतात. मी जे सोनं आहे ना ते सोनं म्हणून त्याला विकतो. बरोबर की नाही? तर मी स्टार्ट केला आणि तो बिझनेस सक्सेसफुल झाला. मग पारंपरिकच होता तो बिझनेस आणि त्यानंतर मग कास्तकारीचा बिझनेस म्हणा, ट्रॅव्हलचा बिझनेस म्हणा, पिठाची गिरणी म्हणा, मसाल्याचं म्हणा, असे हळूहळू एक बिझनेस मी स्टार्ट करत गेलो. असं. पण त्याचं तुम्ही मेंटेन कसं ठेवता, म्हणजे सर्वांचा ट्रॅक ठेवणं? आता माझा फॅमिलीचा पण इन्व्हॉल्व आहे याच्यामध्ये आणि काही माझे विद्यार्थी आहेत त्यांना पण मी जॉबवर ठेवलेलं आहे तिकडे. असं काही बाहेरचे लोक आहेत त्यांना पण मी जॉबवर ठेवलेलं आहे. बरीचशी कामे मी स्वतः करतो. त्याच्यानंतर माझा कझिन ब्रदर आहे जो शुभम पवार आहे, तो पण बरेचसे कामं सांभाळतो. हा म्हणजे एक बघायला गेलं तर माझीच टीम आहे. असं एकट्याने काही गड जिंकता येत नाही माणसाला. बरोबर आहे. पण मी सगळं मॅनेज करतो मी. असं म्हणजे 10 पैकी 8 काम मी करतो, 2 कामं
बाकीची लोक करतात असं. आता ऍक्टिंग क्लासेस आहेत ते काही रोज नसतात, बरोबर आहे. तर ऍक्टिंग क्लासेस शनिवार रविवार असतात, ते मी सांभाळतो. ऍक्टिंग करायला मी स्वतः जातो, पेंटिंगचे काही कामाला मी स्वतः करतो, फोटोग्राफीचे काम असलं तर शुभम करतो. पिठाची गिरणी, मसाल्याच्या गिरणीवरती माणूस ठेवलेला आहे कामाला, तेलाच्या ह्याच्यावरती माणूस ठेवलेला आहे. त्याच्यानंतर तेल वगैरे काढायचं असतं तर मी आहे, शुभम आहे, बरोबर आहे. आम्ही तेल काढतो असं आहे. किंवा होम डिलिव्हरी द्यायला मी स्वतः जातो कधी कधी. आता आमचं पोळी भाजी केंद्र होतं, तर आम्ही माणूस तर ठेवलाच होता, माझी आई पण तिकडे काम करायची आणि मी स्वतः तिकडे नॉनव्हेज वगैरे बनवायचो, मी स्वतः होम डिलिव्हरी द्यायला जायचो. म्हणजे कसं आहे, कुठलंही काम छोटा मोठा नसतं, बरोबर आहे. आता मी एवढे सिरियल केलं किंवा काय केलं किंवा अभिनेता म्हणून आहे ते मी डोक्यात नाही ठेवत. कामाच्या वेळेस काम असं आहे. म्हणजे मी आता समजा एखादी सिरियल करून आलो किंवा एखादं गाणं करून आलो, भले लीडचं काम केलं, पण दुसऱ्या दिवशी मी रिकाम आहे, दुसऱ्या दिवशी मी माझ्या घाल्यावर जाऊन तेल काढतो खराब कपडे घालून असं आहे. तर पाय जमिनीवरती असले पाहिजे माणसाचे असं. आणि कलाकाराचं, आता मी एक ऍक्टर म्हणून मी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे रोल करतो का नाही, तर ते मी माझ्या आयुष्यात स्वतःला करून घेतलंय की विकास, तुला ऍक्टिंगच्या वेळेस ऍज अ ऍक्टर निभवायचंय, तू कुठे सेलिब्रिटी गेस्ट म्हणून गेला तर तुला तिथे ते निभवायचंय, फॅमिलीमध्ये हे कॅरेक्टर निभवायचंय, तू बिझनेसमध्ये तुला ओनरचं कॅरेक्टर किंवा तिथे तुम्हाला काम पण करावं लागेल. इव्हन मी लॉकडाऊन मध्ये माझ्या पिठाच्या गिरणीवरती स्वतः पीठ पण काढलेत, मसाले पण काढलेत मी असं आहे. म्हणजे मी स्वतः ते कामं करतो, असं कुठल्या गोष्टीचा लाज वाटून घेत नाही असं. आणि जो बिझनेस आपण करतो त्याचं स्वतःला नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. बरोबर आहे. कारण नाहीतर आपल्याला दुसरं काही सांगून म्हणजे फसवू पण शकतो. त्यामुळे ते तर आहे, स्वतः आधी आले पाहिजे. आता समजा मी माझ्याकडे 4 व्हीलर आहे आणि मी एक ड्रायव्हर ठेवलाय, बरोबर, तर मला पण गाडी चालवता यायला पाहिजे, मला तो तेल घाणं चालवता यायला पाहिजे, मला ते तेल कसं काढतात ते नॉलेज पाहिजे, बरोबर. नॉलेज तर पाहिजेच ना, स्वतःला आलं पाहिजे. बरोबर. सगळ्याच गोष्टी दुसऱ्यावरती डिपेंड राहून आपण नाही करू शकत. हो. अजून 5-10 वर्षानंतर तुम्ही स्वतःला कुठे बघता? तुमचं काय फ्युचर प्लॅन्स आहेत? ऍक्च्युली मी प्रेझेंट मध्ये जगतो आणि फ्युचर लाईनअप करत असतो. तर फ्युचर तर माझं ब्राईटच आहे, बरोबर आहे. हे लहानपणापासून मला माहिती आहे, कारण आपण जर मेहनत करतो त्याचं फळ आपल्याला नक्की मिळणारच असं. तर माझी जी काही स्वप्न होती ती मी पूर्ण केलीच आहे. आता मला दुसऱ्यांची स्वप्न पूर्ण करायची आहेत आणि माझी काही आता डेव्हलप झालेली काही स्वप्न आहेत ते मला पूर्ण करायचे. तर मला एक चांगला मूवी बनवायचा आहे. माझे बरेच चांगले गाणे हिट गेले पाहिजे, मूवी हिट गेले पाहिजे माझे, म्हणजे शॉर्ट फिल्म हिट गेले पाहिजे. म्हणजे एक नाही, अशी बरीच स्वप्न आहेत. मग ते बिझनेस रिलेटेड असो किंवा मला काही 4 व्हीलर घ्यायची किंवा काय, फ्लॅट तर मी घेतलेलाच आहे, बरोबर आहे. तर अगदीच या 5-10 वर्षात तर मी नवीन फ्लॅट नाही घेऊ शकत, बरोबर आहे. हा, तर एक चांगली गाडी घ्यायची आहे छानशी. त्याच्यानंतर मला एक चांगली गाणी बनवायची आहेत, बरोबर, जास्त खर्च करून थोडेसे, म्हणजे टेक्निकली गोष्टी अजून थोडंसं मला स्वतःला दुरुस्त करायचं असं. चांगले मोठे रोल पण करायचे आहेत मला असं. आणि 5-10 वर्षाच्या आतमध्ये एक मला चांगला चित्रपट, मराठी चित्रपट ऍज अ डायरेक्टर म्हणून, ऍज अ ऍक्टर म्हणून मला द्यायचं आहे आमच्या पब्लिकला असं. ही सगळी स्वप्न आहेत आणि माझे जे काही बिझनेस आहेत त्याचे अजून फ्रँचायझी वाढल्या पाहिजे असं आहे. आणि जी कलाकार मंडळी आहेत ज्यांना ऍक्टिंग क्षेत्रात यायचं आहे त्यांचं भवितव्य माझ्या हातून घडलं पाहिजे असं. तर एक स्वप्न नाहीये असं आहे, बरेच आहेत आपल्याकडे, अजून वाढत जातील ते असं. बरोबर. बेसिकली काम करत राहायचंय आणि त्याचा चांगला रिझल्ट मिळणारच आहे. हो. धन्यवाद सर, तुम्ही वेळ दिलात. तुम्हाला तुमच्या पुढील आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आमचे या पॉडकास्टचे स्पॉन्सर आहेत रुचिता फूड्स, यांच्याकडून तुम्हाला एक छोटीशी भेट. अरे वा, मेथी पराठा, क्या बात. तर हे होते विकास महाजन सर. यांच्याकडून आज आपल्याला खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. तर भेटू एका पुढच्या भागात. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.